हा तिसरा दिवस डे 3 आपल्याला जरूर पाहायला मिळतो. हे 4 दिवस स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र पहिली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. बोलत याल नेक्स्ट बॉल हवे सुंदर दिशा दाखवण्याचं काम केलं. फक्त कव्हरच्या दिशेने फटका सजवला आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 9व्या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. एक औद्योगिक खरवई संघ आज इन ऍक्शन मध्ये खेळतोय. त्यांना बांधण्याचं काम पुरस्कृत करण्याचं काम आपण पाहतोय. संकेत मार्के असतील त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये जरूर खेळताना पाहायला मिळतोय. भरपूर सारे शुभेच्छा देखील आल्या त्यांच्या वतीने संपूर्ण खरवई टीमला. यॉकलेनचा बॉल आहे. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गौरव मात्रे तर दुसऱ्या बाजूला अंकुर ही जोडी मैदानात आहे. 12th मॅन आज तुषारला आपण पाहतोय कारण आता ते इंजर्ड आहेत म्हणून आज इथे उपस्थित आहेत. ऑन साईडला फटका केला. लॉंग ऑनला फिल्डर आहेत तिथे. विषय प्रिचमध्ये बॉल ट्रॅव्हल आणि एकदा मिळेल. चिकी सिंगल कंप्लीट होते. धावफलक जम पोहोचेल तब्बल 10 या धावसंख्येवरती. दुहेरी अंकांमध्ये धावफलक आहे. षटक क्रमांक यावेळेस पहिलं कंप्लीट झालंय. बघा घरवई टीम आपल्याला 2 रनाची पेनल्टी आहे कारण की जो 12th मॅन आहे त्याकडे शूज नाही आहेत त्यामुळे 2 रनाची पेनल्टी असेल याची नोंद घ्या. काल देखील आपण 2 संघाला पॅनलाइज केलं गेलं त्यामुळे प्रत्येक टीमला विनंती असेल 12th मॅन कंपल्सरी ड्रेसिंगमध्ये पाहिजे आणि त्याला देखील त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. काल देखील ओमसाई कोडगाव संघाला पॅनलाइज केलं गेलं. टँगो यांचा संघ होता त्या संघाला देखील आपण पाहतो 12th मॅनकडे शूज नव्हते त्यामुळे त्यांना देखील 2 रनाची पेनल्टी होती आणि आज देखील गावदेवी खरवई संघाला पॅनलाइज केलं गेलं. त्या 2 धावा ते नेक्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जेव्हा आपटी संघ उतरेल तेव्हा 1 ओव्हर नंतर त्या 2 धावा त्या स्कोर कार्डवरती ऍड केल्या जाईल हे देखील नोंद घ्या. भूषण यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. लेफ्ट आर्म द विकेट. पहिला बॉल खोलवा टपाचा ऑन साईडला टर्न केला. विषय प्रिचमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो अलॉंग विथ द कार्पेट. पुल करण्याचा प्रयत्न आज करताना आपण पाहतो. VIP टायर्सवरती सर्व पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेतात. पूर्णपणे या स्पर्धेचं एन्जॉय SSD ग्रुप चषक 2025 थरार आजचा तिसरा दिवस VIP टायर्सवरती आपण पाहतो. दमदार असं आयोजक या स्पर्धेचे समीर शेठ डार्वे साहेब या स्पर्धेचा आनंद घेतात. राशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आणि स्पर्धा पाहिली तर दमदारच आहे. नावाप्रमाणे कामगिरी जरूर चांगली पाहायला मिळते. यावेळेस फटकाला जवाब आहे. चटका लागताना टीम आपटी संघाला आलेला हा चौकार 4. त्याला जेव्हा बॅटिंग करतो अगदी टॉप गिअर वरती ज्याप्रमाणे आपण जो पाहिलं गौरव मात्र का बॅटिंग करतो त्याचप्रमाणे आज देखील त्याची नजाकत दाखवत असताना पुल करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल कुणाल बोईर सांगत असताना वाईड बॉल. सनी बोईर सर तिथे आहेत ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत. लेगपंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय काल ज्यांनी प्रत्येक प्रेक्षकांची मनं जिंकली. डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर. एकदा बॉल होते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतो अलॉंग विथ द कार्पेट. एकदा मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. 17 पैकी 17 कुठल्या टीमला असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती भूषणला आपण पाहतो. पुन्हा एकदा बॉल होते. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हर स्काय फटकाय लाजवाब नजाकत बराचसा स्ट्रोक. अंकुरच्या बॅटमधून आलेला हा आउट ऑफ द पार्क सिक्सर षटकार. आता टायटल ट्रॅक आपण ऐकलात की राहताना समीर दारवे शेट आपण पाहतो त्याच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच नावाप्रमाणे ही दमदार अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ओ टू मॅच. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आडवा बॅटने फटका फसलाय की काय फिल्डर जज करतात आणि यस धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम गावदेवी खरवई संघाला फलंदाज बाद.
23 ऑन बोर्ड. गावदेवी खरवई संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय तर गावदेवी खरवई संघासाठी आपण पाहतो यावेळेस गावदेवी खरवई संघासाठी खेळताना संधी आहे. सलगचे 3 षटकार जर आले किंवा सलगचे 3 जर चौकार आले तर संघाचे आपण पाहतोय पुरस्कर्ते अर्थातच पॅकर म्हणून ज्यांची ओळख आहे संकेत मार्के यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. कॅश प्राइजची संधी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे गावदेवी खरवई संघासाठी. सलगचे 3 चौकार जर आले किंवा सलगचे 3 षटकार जर आले तर संकेत मार्के एक नामांकित पॅकर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बादल दिनू होते तिथे आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदल दिनेश वाघला परतावं लागेल. धक्का क्रमांक यावेळेस दुसरा लागत असताना आल्या पावली माघारी परतताना आणि सांगत असताना तू फलंदाज बाद. मनीष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक यावेळेस जर पाहिलं तर तिसरं प्रगतीपथावरती घेऊन आला गोपाल. वैयक्तिक आपण पाहतो दुसरं षटक घेऊन आला. धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन स्थिरावलाय 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. गावदेवी खरवईची टीम टोटल आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय वेळेस तिसरा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गोपाल. चलिए स्पीडअप करा बघा. टायमर ऑन आहे आज देखील. विनंती असेल प्रत्येक टीमला याची नोंद घ्या. 4 षटक आहेत ते तुम्हाला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. बॉलर तयार होतो. क्या बात आहे. लाजवाब टप्पा पाहायला मिळतो. टप्पा अगदी सुरेख पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाऊस पाहायला मिळतो आणि डॉट बॉलची सांगता सुरुवात इथे मात्र करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती गोपाल. यावेळी स्लॉफ करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा आडवा पाटणा खेळण्याचा प्रयत्न परंतु थोडीशी मिस्टेक होत असताना मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना फिल्डरला आपण पाहिलं आणि लेग बायच्या स्वरूपात अंपायर सांगत असताना एकदम मिळेल. नक्कीच याच दरम्यान आपण पाहतोय बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष अर्थातच बुलंद आवाज बदलापूरचा महेशजी धुळे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम माडे सर. आपण या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 4 दिवस आपण पाहतोय त्यांच्या खांद्यावरती देखील जिम्मेदारी आहे संपूर्ण कॉमेंटरी बॉक्सची संपूर्ण या स्पर्धेची. यावेळेस लॉट करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर अगदी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. परंतु आज जर पाहिलं तर गावदेवी खरवई संघ इन ऍक्शन मध्ये गौरव मात्रेला आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये गौरव आहे तोपर्यंत किती धावा होतील ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. क्या बात आहे. लाजवाब टप्पा पाहायला मिळतो यार. अगदी यावेळेस आपण जर पाहिलं तर यॉर्कर लेनचा बॉल पाहायला मिळतो आणि टप्पा फार सुरेख आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. माडे सर यांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आवाज जरूर आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आता बुलंद आवाज सातत्याने प्रत्येक आयोजकाची पहिली पसंती म्हणजे माडे सरांना नक्कीच बोलवलं जातं आणि आज देखील जरूर पाहायला मिळतात. कटची लिडिंग एज पाहायला मिळते आणि
थोडीशी वेस चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला आणि दफल जाऊन स्थिरावलंय 24 या धावसंख्येवरती. कौतुक करावं तितकं कमी आहे गोपालचं, कारण की या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. त्या बात्याला जेव्हा 4 बॉल आपण पाहतो, खरं तर मनीषने इथे मात्र डॉट घेतलेत. पूर्णपणे जर पाहिलं तर थोडीशी चुकीची कामगिरी करत असताना गावदेवी खरवई संघ, कारण की संघ देखील फार मोठा आहे, परंतु चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण 12th मॅन चला पाणी घेऊन जायचं. एक्स्ट्रा जो खेळाडू कक्षामध्ये, खेळाडू कक्षामधून देखील जाऊ शकतात. खेळाडूंना विनंती आहे, चला पाणी घेऊन जा. आतमध्ये विनंती असेल दोन्ही टीमला पाणी घेऊन जायचं. आपण ड्रिंक्स ट्रॉली आतमध्ये असेल बघा. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्या. फील्डिंग सेट करून घ्या, वेळ घेऊ नका. दफल जम पोहोचले तब्बल गावदेवी खरवई संघाचा आपण पाहतोय तब्बल 24 या धावसंख्येवरती 24 ऑन बोर्ड. 24 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर यावेळेस तिसरे कंप्लीट झाले. शेवटचे 2 ओव्हर आपण पाहतोय यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गौरव म्हात्रे सध्याच्या घडीला भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये, भरपूर असे मॅन ऑफ दी सिरीज बेस्ट बॅट्समन त्याच्या नावावरती आहेत. आणि बदलापूरमध्ये एक नामांकित खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच गौरव म्हात्रे इन ऍक्शन मध्ये सध्याच्या घडीला भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये. यावेळी सबमरीन डिलिव्हरी टप्पा चांगला पाहायला मिळतो. अगदी सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि चांगली गोलंदाजी सुरुवात करत असताना रुपेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. नक्कीच आपण जे या स्पर्धेचं जे संगीत शीर्षक संगीत आपण ऐकला टायटल ट्रॅक जे ज्यांनी आपण पाहतोय प्रोड्युसर आहेत पूर्णपणे डायरेक्टर अर्थात शिवा म्हात्रे, त्यांचं देखील या स्पर्धेला भरपूर सारे शुभेच्छा आल्यात. संपूर्ण आपण पाहतो आयोजक दमदार समीर शेठ डार्वे साहेब त्यांना देखील भरपूर साऱ्या यावेळेस अभिनंदन केल्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा ते नक्कीच देतात. युट्यूबच्या माध्यमातून ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. पूर्णपणे आपण ही स्पर्धा पाहतोय खरं आता युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी पूर्ण टीम आज आमच्यासमोर जॉईन आहे. कोणाची मात्रे असते नंतर आपण पाहतो धनराजची मात्रे हे प्रॉपर रायटर आहेत. वाईट बॉल आलाय दोन्ही पंचांच्या समांतर धावा मेले त्या अवांतर आणि चर्चा करत होतो. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय. कोणाची मात्रे धनराजची मात्रे हे प्रॉपर रायटर आणि त्यांच्या समंतर आपण जर पाहिलं तर कोणाचं नाव घेतलं जातं 10 क्रिक लाईव्ह आपण पाहतोय जे गोविंद कामत मॅनेजर आहेत 10 क्रिकचे आज आमच्या समोर जरूर जॉईन आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवायचा होता परंतु डॉट बॉल आला पुन्हा एकदा. त्यांच्या समोर आपण पाहतोय मिस्टर रॉय, नंतर आपले कॅमेरामॅन दीपेश म्हात्रे इन ॲक्शनमध्ये जरूर हे तिन्ही आपण पाहतोय. अगर संपूर्ण टीम 10 क्रिकची जरूर पाहायला मिळते. गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य त्याच्यावरती सातत्याने असतं नाही. त्रिमूर्ती आहेत मिस्टर रॉय, गोविंद असतील, दीपेश असतील. त्यावेळी सोबत एका वर्ष फटका सजवण्याचा प्रयत्न क्या बात आहे. फक्त स्लाइस केला आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. फिल्डर आलेत
आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ही दुसरी धाव कंप्लीट होईल का पाहावं लागेल. यस, 2 धावा कंप्लीट होतात. दोन धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 29 या धावसंख्येवरती. 29 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय 20 चौथं प्रगतीपथावरती आहे. ओव्हर नंबर 4 सकाळचं सत्र आणि पहिली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळतात. जगदीश ओवळे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे, लाजवाब फटका पूर्णपणे 1-1 कॉलनीचा आलेला हा गौरव मात्रेच्या बॅटमधून क्लासिकल दमदार षटकार. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. या षटकाराने मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा बॉल होता नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्डला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक होता. पण पाहिलं तर यावेळेस पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम केलंय गौरव मात्रेला बॉलिंग करत असताना या गोलंदाजाने. क्या बात आहे, लाजवाब कामगिरी आहे. एक षटकार जरूर आलाय परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत मी तर म्हणेन करत असताना टीम आपटी संघ. क्या बात आहे, चांगली कामगिरी करतात आपटी संघ. इन ॲक्शनमध्ये जरूर घेताना जरूर इथे उपस्थित झाले त्या स्पर्धेसाठी. SSD ग्रुप चषक 20-25 थरार आणि आज बरेचसे संघ बाहेरून नक्कीच पाहायला मिळतील तुम्हाला या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील विशेष आम्ही कौतुक करू, आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की डे फॉर्मॅट असून देखील आज बरेचसे संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं कंप्लीट झालंय. 35 धावा फलकावरती 35 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 यावेळेस घेऊन आलेत. शत्रूला आपण पाहतोय. सकाळचं सत्र आपण पाहतो. बरेचसे पाहुणे एखाद्या हाताने या स्पर्धेचा आनंद घेतात. युट्यूबच्या माध्यमातून असेल तर नंतर लाईव्ह थेट इथे बसून देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील विशेष आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव आपण पाहतो यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SSD ग्रुप चषक 20-25 थरार. सन्मान्य दमदार असा आयोजक या स्पर्धेचा नामांकित उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे समीर शेठ डार्वे साहेब यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यानंतर संपूर्ण आपण जर पाहिलं यावेळेस धक्का लागत असताना फलंदाज बाद होईल. मनीष बॅक टू डकआउट, फलंदाज होतोय बाद. 8 हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख असते, संकटमोचक कामगिरी करत असतो गावदेवी खरवई संघासाठी. परंतु तीच कामगिरी आता मात्र मैदानावरती करावी लागेल. नक्कीच सातत्याने आपण चर्चा करत होतो त्या स्पर्धेची. कौतुक करत इतकं कमी आहे संपूर्ण आयोजक कमिटीचं. त्यानंतर विशेष कौतुक करावं जे उल्लेखलं गेलं पाहिजे नाव अर्थातच सन्मान्य देवेंद्रजी मालुसुरे साहेब, तदनंतर सन्मान्य प्रफुल्ल शेठ मोरे साहेब, गणेशजी राणे साहेब, प्रवीण भाऊ राऊत साहेब, तदनंतर नंदूजी हेरम साहेब, किरण शेठ राऊत, गोपाल शहा, तदनंतर अविनाशजी मोरे साहेब, तदनंतर बाळा राऊत साहेब आणि तदनंतर कुमार आकाश राऊत या सर्वांचा विशेष आभार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की भरपूर आपण पाहतोय पाठिंबा स्पर्धेसाठी दिलाय. सह आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि संपूर्ण स्पर्धा सक्सेस करण्याचा ज्यांचा हात आहे त्यांना की जे संपूर्ण मान्यवर पाहतोय त्यांचा देखील विशेष आभार. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. क्या बात आहे, लाजवाब फटका पाहायला मिळतो. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि फटक्याचा चटका लागत नसताना टीम आपटी संघाला आलेला हा गौरव मात्रेचा ब्रँड 40 धावा. 39 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल बॉलर तयार. हाफ ट्रॅकर बॉल. क्या बात आहे, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा A1 कॉल्डीचा दमदार षटकार.
बॉल आहे बघा, या बॉलवरती जर षटकार आला तर या संघाचे आपण पाहतोय पुरस्कर्ते संकेत मार्के यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे गौरव मात्रेसाठी. ओ यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, शरीराला इथे आदळला नसून बॅटची कट आहे अंपायर देखील सांगत असताना एकदा मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकातून पोहोचेल. तब्बल 47 आणि 48 धाव्यांची आवश्यकता टीम आपटी संघाला. संघाला नक्कीच खरं निखिल शेंडे आमचे मित्र आणि गावदेवी करवई टीमचे एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत, त्यांच्या वतीने देखील भरपूर सारे शुभेच्छा आलेत टीम गावदेवी करवई संघासाठी. आज खऱ्या अर्थानं ते उपस्थित नाहीत परंतु ऑनलाईन ते देखील स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या गावदेवी करवई संघाला शुभेच्छा आलेत. चला टॉस इथे आपण करतोय नेक्स्ट मॅचचा. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी पण अष्टसिद्धी शिरगाव आणि त्यासमोर फाईट करत असताना आई एकविरा आपटी बी. नक्कीच आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय भगवानजी ओवळे साहेब ते देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण आदरणीय विराजमान व्हायचं आहे, विनंती असेल भगवान शेठ आपण या. कारण आपटी संघ इन ॲक्शन मध्ये त्यांचा नक्कीच खेळणार आहे, तर त्यांना विनंती असेल भगवान शेठ आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती आदरणीय आपण विराजमान व्हायचं आहे. खरं आपण ही स्पर्धा पाहतो SSD ग्रुप चषक 2025 चे थरार आपल्याला पाहायला मिळतो आणि आजचा तिसरा दिवस आहे, उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा जरूर पाहायला मिळेल. चला आपटी बी देखील इन ॲक्शन मध्ये घेताना पाहायला मिळणार आहे. एकविरा क्रिकेट संघ आपटी बी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला टॉस देखील आपण करतोय. चला विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत आणि टॉस इथे मात्र आपण जरूर करू. चला संतोष राठोड भरपूर जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती जरूर या स्पर्धेची आणि त्यांच्या शुभाचे आपण पाहतोय टॉस करतोय. संतोषजी राठोड यांच्या शुभाचे आपण टॉस करतोय, दोन्ही टीम्स इथे उपस्थित आहेत. अष्टसिद्धी शिरगाव आणि त्याच दरम्यान आई एकविरा आपटी बी. चला दुसरं सत्र आपण पाहतो खरं सुरुवात होते 48 धाव्यांची आवश्यकता टीम आपटी संघाला. चला नाणेपैकी जिंकली टीम अष्टसिद्धी शिरगाव संघाने, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. याच दरम्यान आपण पाहतो सन्मान्य भगवान शेठ सध्या गेले ते आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच त्यांचा संघ आपटी इन ॲक्शन मध्ये घेताना पाहायला मिळेल. चला दुसरं सत्र आपण पाहतोय यावेळी चालू होईल आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण पाहतोय चालतं यावेळी समालोचन ऐकण्यासाठी मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष सन्मान्य मयजी धुळे सर, अर्थातच माडी सर. एक बुलंद आवाज बदलापूरचा सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतो आणि प्रत्येक आयोजकांची पहिली पसंती ज्यांच्या वतीने असते अर्थातच माडी सर, त्यांना मी इन्व्हाइट करतो. थँक्यू सो मच. नक्कीच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर माडी सर सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत आहे आणि त्यांचं देखील सॉन्ग आपल्याला नक्कीच ऐकायला मिळणार आहे शिवा मात्रे यांच्या आवाजामध्ये.
आणि नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोहोचेल लवकरच. अपकमिंग सॉन्ग भरपूर ट्रेंडिंगला जाणार आहेत. ज्या प्रकारे समीर शेठ दार्वे यांचं देखील संगीत अपकमिंग ट्रेंडिंगला आहे, त्याचप्रमाणे माडी सरांचं देखील गाणं तुम्ही नक्कीच ऐकायला मिळणार आहे आणि त्यांचाच आवाज खऱ्या अर्थानं आज ऐकायला मिळेल. माडी सर, ओट यू. थँक्यू सो मच. हॅलो, चेक चेक. थोडासा आवाज आहे भाभी. चला, धन्यवाद अनुजी मोरे. बादशाह दिशेने आपण जाऊ. या ठिकाणी पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. खरवई वर्सेस आपटी आणि या दोन संघात दरम्यान आपण पाहतोय ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा, चिंताक्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतर पाठवे, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तू तोषबी. गणपती बाप्पाला वंदन करून आपण अशा दिवसाला प्रारंभ करतो आणि आता पहिला सामना गावदेवी क्रिकेट संघ खरवई वर्सेस आपटी. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या बॉलवरती आक्रमण जरूर करण्यात आलं, त्यानंतर डिफेन्सिव्ह पवित्र या ठिकाणी घेतलेला आहे. सलामीची जोडी गोपाळ आणि भूषण. 48 धावसंख्येचं लक्ष्य. ऑलरेडी खरवई टीमला 2 धावांची पॅनल्टी आहे. पहिल्या षटकामध्ये जितक्या धावा आपटी संघाच्या बनणार आहेत त्यामध्ये 2 धावा आपण प्लस करणार आहोत. हे लक्षात असू द्या. टीम खरवई, गौरव मात्रे अँड ऑल टीम. आज संकेत मार्के पुरस्कृत हा संघ खेळतोय. गावदेवी खरवई. राऊंड विकेट. फटका प्रतिंबाला मिळेल. बॉल चालला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. लेफ्ट हँडर बॅट्समनच्या वतीने आपण पाहतोय आणखीन एक धमाका षटकार. सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुमची सुरुवात चांगली असेल पाबापलेमध्ये तर शेवट तुमचा चांगला होतो. खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं, परंतु आता मैदानावरती तशी सुरुवात पाहायला मिळाली ती आपटी या संघाची. कल्याण ग्रामीणचं क्रिकेट एका बाजूला तुम्ही पाहताय तर दुसऱ्या बाजूला बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट. आणि या दोन मातब्बर संघ पहिल्याच लढतीमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील. SST ग्रुप अर्थातच आपण पाहतो समीर शेठ धारवे यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या ग्रुपच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. गतवर्षी सुद्धा ही स्पर्धा आपण पाहिली. याही वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न समीर शेठ धारवे आणि ऑल टीमचा असतो. हो, यावेळी ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. अगदी डाऊन द बॉल येत असताना आपण पाहतोय त्या ठिकाणी मनीष होते. चांगला झेल त्यांनी टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल टीम आपटी संघाला. फलंदाज बाद. गडचे नारायणगावचे सुप्रसिद्ध गायक आमचे बट्याबाई यांचे जवळचे मित्र आहेत शिवा म्हात्रे. आणि त्यांनी गायलेलं, त्यांनी स्वरबद्ध केलेलं अगदी आपण पाहतो त्यांच्या बाणीतील हे संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. समीर शेठ धारवे यांच्यावरती आधारित हे संगीत आहे. आणि या स्पर्धेचं हे शीर्षक गीत राहिलेलं आहे. अत्यंत सुंदर या ठिकाणी आपण पाहतो खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धेचा असा दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. उद्या अंतिम दिवस असणाऱ्या या स्पर्धेला अगदी आपण पाहतो उद्या आपण निरोप देणार आहोत. संघाची धावसंख्या धापलकावती 11 असताना पहिला धक्का लागलाय. चौकार षटकार जरूर पाहायला मिळाला. अकरा धावा धापलकावरती आहेत. गोलंदाज पहिल्या षटकात. यावेळेस ऑन साईडला वॉटर स्ट्रोक. आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या मात्र आपल्या नावाचा परिचय देत असताना फलंदाज सूरज
च्या बाटमधून बॉल सीमा पार षटकार. अगदी आपण पाहतोय सूरज एक फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु आल्या आल्या आपल्या नावाची छाप त्याने सोडली आहे. आणि सूरज हे सांगतात मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे साफ गलत बात है. क्या बॅटिंग करतात. षटकार त्यांनी टोकलाय संघाला. अगदी आपण पाहतो पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं होतोय. षटक क्रमांक पहिला अंकुर च्या वतीनं आपण पाहतोय, परंतु अंकुरवरती आक्रमण करण्यात आलं. 2 षटकार 1 चौकार त्याच्या विरोधात जरूर पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्यानंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा अंकुरच्या विरोधात आल्या आणि आता 2+ आपण करू. आपली संघ एक मजबूत स्थितीमध्ये आहे. 48 धावांचा पाठलाग त्याने करायचा आहे या मॅचमध्ये. गोलंदाज दिनेश वाघ. हो, यावेळेस कव्हरच्या दिशेने शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय कव्हर्सला हा चेंडू खेळलाय, एक्झिक्यूट केला आणि आता बॉल चाललाय सीमा पार. 1 टप्पा घेत धाबा वळतील 4. सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकल्यानंतर जी ऊर्जा अंगामध्ये संचारते ना, ती काही वेगळीच असते. म्हटलं जातं कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखात एकच नाम घोष जगदंब आणि जगदंब. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने या बदलापूरला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिथे घोड्यांची अदला बदली व्हायची. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवरती स्वारीला निघायचे तेव्हा कल्याण असेल, बदलापूर असेल, अगदी आपण पाहतो बदलापूर या ठिकाणी घोड्यांची आदला बदली होत असेल, म्हणूनच या ठिकाणी आपण पाहतो बदलापूरला बदलापूर हे नाव देण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास बदलापूर नगरीला आहे. या 2 महामानवांचं या ठिकाणी स्पर्श या भूमीला झालेला आहे, म्हणून ही बदलापूरची ऐतिहासिक भूमी म्हणून पाहिलं जात आहे. 1927ला जेव्हा पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या बदलापूरमध्ये झाली साजरी, तेव्हा त्या जयंतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतोय चेंडू कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे, थोडेसे दूर राहिलेत, परंतु निर्जल स्तरावरती चेंडू लँड झाला आणि या ठिकाणी मिळाली. या ठिकाणी आपण पाहतो 2 धावा मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला स्टार्ट मिळालाय. आपटी संघ एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आपण पाहतोय. करवई संघाच्या विरोधात त्याने आक्रमणाला सुरुवात केली आहे. सुरुवातीला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये करवई संघाने अडखळत सुरुवात केली आणि त्यानंतर धावा बनवण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने केलेला आहे. 48 धावांचं टार्गेट होतं. 2 धावांच्या पेनल्टीनुसार आपण पाहिलं तर बनवावं लागतील फक्त 46, परंतु आता मात्र टार्गेट सेट झालं ते 48. इथून मात्र आपण त्याचं कॅल्क्युलेशन करतोय. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या. या षटकामध्ये गोलंदाज दिनेश बागच्या विरोधात 13 धावा आलेले आहेत 5 चेंडूमध्ये. ओ, स्लोबर पद्धतीचा बॉल, फसवा चेंडू, नकल चेंडू टाकण्यात आला. गती थोडीशी कमी केली आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, हा डॉट बॉल पाहायला मिळाला. दिनेश बाग एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. आज काही खेळाडू या ठिकाणी आपल्याला करवी संघामध्ये खेळताना दिसत नाही आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आज संघ दाखल झालाय. चर्चा या संघाची होती की करवई संघ आज खेळेल की नाही. 32 धावा धावफलकावरती आहेत. आता विजयासाठी 18 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. संकेत मार्गे यांच्या विनंतीला मान देऊन आज करवई संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे, कारण त्यांनीच हा संघ बांधलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो करवई संघ आता मात्र सरावापासून थोडासा दूर आहे संकेत, परंतु हरकत नाही आहे. डे फॉर्मॅटच्या मॅचेस फार कमी प्रमाणात आता काही संघ खेळत असतात, परंतु संकेत यांच्या शब्दाखातीर आज संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. 18 बॉल 16 धावांची गरज आहे. बादच्या दिशेने जाऊ. कमबॅक करावा लागणार आहे. सामना बॅलन्स आहे. जर एखादं निर्णायक षटक हाताळलं ना तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करू शकते टीम गावदेवी क्रिकेट संघ करवे. गोलंदाज गौरव मात्रे.
हो स्विचिट फुल टॉस बॉल वरती आक्रमण केले आणि थीट बॉल सलामच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. संघाचे मनोजी तेलंगे यांना सुद्धा विनंती राहील की आपण मंचावरती यायचंय. प्रीतम मवळे आपले बाट पाहतात. स्वागत आहे आपलं. यावेळेस कबर्सला आपण पाहतो शतरक्षक आलेत आणि आता जाईल ड्रॉप. त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न. कॅचेस बिन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. मैदानामध्ये आपण पाहतो सूरज आणि गोपाळ काय जबरदस्त बॅटिंग करतायत. संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करतात. चांगली पार्टनरशिप बिल्टअप होतीये या मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. दुधारी अस्त्र बाहेर काढलं. कुणाल भुईर सर आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेगचे पंच, डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर. काल सर्व प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली आणि आज आणि उद्या सुद्धा आपण पाहतोय त्यांच्याकडून हीच अपेक्षा असेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतो अक्षरशः खोदून काढला बॉल. चालला लॉंग ऑफला. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. या मॅचवरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न टीम आपटी संघाचा आहे आणि सातत्याने आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर दुहेरी धाव, डॉट आला, त्यानंतर आणखीन 2 धावा फलकामध्ये ऍड होत आहेत. टीमची टोटल स्कोर कार्डवरती एकंदरीत 40. 8 धावांची गरज आणि आता चेंडू चाललाय सरळ कॉमेडी बॉक्सच्या वरून फ्लाय झालाय. बॉल सीमा पार. फक्त आणि फक्त आता 2 धावांची गरज. आलेला दर्जेदार षटकार. आणखीन एक तसाच प्रयत्न होता परंतु संपर्क नाही आहे. षटक क्रमांक आपण पाहतो गौरव म्हात्रेच्या विरोधात सुद्धा धावा भरपूर खर्च करण्यात आला. जिथे 18 चेंडू 16ची गरज होती, 14 धावा गौरव म्हात्रेने खर्च केला. म्हणजे आता उर्वरित 12 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी. हो यावेळेस ऑन साइडला गॅप शोधला. विनिंग स्ट्रोक. बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4. एंड दिस वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकला टीम आपटी संघाने. पहिला विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई.